पावसाळ्याचे दिवस सुरू होते. बाहेर तुफान पाऊस चालू होता. मी सोफ्यावर टीव्ही पाहत बसलो होतो. इतक्यात मला बायको येऊन म्हणाली, आज माझी बहीण येणार आहे, आपण तिच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवूया. मग तिने माझ्या हातात वस्तूंची यादी ठेवली व मला ती मार्केटमधून घेऊन यायला सांगितले. मी मोठ्या गाडीची चावी घेतली. पाऊस असल्यामुळे भिजायला नको म्हणून 4 चाकी गाडी घेऊन मार्केटला गेलो. बायकोने दिलेल्या सर्व वस्तू व सर्व बाजार मी घेतला व गाडीमध्ये ठेवला व पुन्हा घराच्या दिशेने यायला निघालो. येत असताना माझ्या डोक्यात विचार आला, आज खूप दिवसातून मेहुणी येणार आहे, तिच्यासाठी आपण काहीतरी स्पेशल घेऊन गेलं पाहिजे. म्हणून मी पुन्हा गाडी वळवली व स्वीट होमच्या दिशेने गेलो. ते अनेक प्रकारचे वेगवेगळे पदार्थ होते. मी थोडा विचारात पडलो. काय घ्यावे हे मला समजत नव्हतं. कितीला गुलाबजामुन खूप आवडतात. मग मी स्वीट होममधून वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबजामुन पॅक करून घेतले व बायकोसाठी तिच्या आवडीची मिठाई घेतली व घराकडे जायला निघालो. आता पावसाचा जोर खूप वाढला होता. मी घरी पोचतात बायकोच्या हातामध्ये सर्व वस्तू व पिशव्या दिल्या. बायकोला म्हटलं, तुझ्या आवडीची मिठाई घेऊन आलो आहे आणि मेहुणीसाठी तिच्या आवडीचे गुलाबजाम आणले आहेत. बायकोने खुश होऊन मला मिठी मारली. आमच्या लग्नाला नुसती 2 वर्षे झाली होती, त्यामुळे माझ्या बायकोचे प्रेम हे वाढत चालले होते. मधून मधून आम्ही फिरायलाही जात असत. तिलाही खूप आनंद होत होता, कारण मी तिचे खूप लाड करत होतो. आम्ही सोफ्यावर बसलो असताना इतक्यात माझा फोन वाजला व मी बोलायला सुरुवात केली. माझ्या कानावर गोड आवाज पडला. हॅलो दाजी, मी साक्षी बोलते. मी थोड्या वेळाने बस स्टँडवर पोहोचत आहे. पाऊस खूप चालू आहे, तुम्ही मला लवकर न्यायला या. साक्षी माझी एकुलती एक मेहुणी. घरामध्ये ती सर्वांच्या लाडकी होती. साक्षी खूप हुशार होती, कॉलेजमध्ये हुशार होती, दिसायलाही खूप सुंदर होती. तिच्या सौंदर्याचं कौतुक करावं त्यात कमीच होत. मागच्या महिन्यात आम्ही सर्वजण फिरायला गेलो होतो, तेव्हा साक्षीची माझी चांगली ओळख झाली होती. तेव्हापासून ती मला चोरून चोरून कॉल करत होती. तिथे देखणं रूप माझ्या हृदयात घर करून गेलो होत. तिच्या सौंदर्यावर बोलाव तेवढं कमीच. तिने जर जीन्स घातली तर भरदस्त दिसणारे तिचे शरीर, मादकतेने भरलेला शरीराचा खजिना, उठून दिसणार ते गोलाकार गोळे, तिची चाल, मनमोहक करणारी तिची नजर आणि तिच्या सौंदर्यात भर टाकणार तीच गुलाबी शरीर. कॉलेजमध्ये बहुतांश मुलं तिच्यावर फिदा होती. मी पुन्हा फोन केला. बायकोला सांगितलं, साक्षी आली आहे, मी तिला बस स्टँडवरून घेऊन येतो. बाहेर चांगला पाऊस पडत होता. मग मी गाडी बस स्टँडच्या दिशेने जाऊ लागलो. थोड्या वेळाने बस स्टँडवर पोचलो. तोच साक्षी स्टँडमधून बाहेर येताना दिसली. आजही तिने वरती टॉप व जीन्स घातली होती. तिची जीन्स आणि मांडीच्या आकाराला उठून दिसत होती. तिच्या दोन्ही मांड्यांचा सेफ मला आणखी एक आकर्षक करत होता. स्वतःला कंट्रोल करत होतो, पण मला कंट्रोल होत नव्हतं. पाऊस पडत असल्यामुळे तिने घातलेला टॉप पूर्ण भिजला होता. तिची छातीचे गोळे आणखी उठावदार दिसत होते. मला कंट्रोल करत तिच्या हातात गाडीमध्ये ठेवली. आम्ही घराकडे चाललो. साक्षी पूर्ण भिजल्यामुळे त्याच्या पूर्ण शरीराच्या मला जवळून दर्शन होत होते. थोड्या वेळाने आम्ही घरी पोहोचलो. बायको वाट पाहत होती. तिने आमचे सर्व बॅग घरात घेतल्या व जेवणाची तयारी सुरू झाली. दुपारच्या जेवण चालू झालं. साक्षीसोबत गप्पा मारत मारत रात्र कधी झाली समजलं नाही. साक्षीबद्दल माझ्या मनात रात्री नको ते विचार येऊ लागले होते. तिचा सौंदर्य माझी झोप उडत होतं. बायकोने झोपण्याची तयारी केली. आम्ही दोघी बेडरूममध्ये झोपतो, तुम्ही हॉलमध्ये झोपा. माझा मूड थोडा ऑफ झाला होता. हॉलमध्ये झोपायला आलो. मला झोप येत नव्हती. माझ्या मनात साक्षीचे विचार चालू होते. मी उठलो, बेडरूमकडे गेलो. हळूच रूममध्ये पाहिले तर मला धक्काच बसला. समोर साक्षी छोट्या कपड्यावर झोपली होती. माझ्या मनातील अंतर्भावना जाग्या व्हायला सुरुवात झाली. तिचं ते अप्रतिम सौंदर्य मी माझ्या मनात साठवत होतो. मला तिचं मादक शरीर आकर्षित करत होत. इतक्यात साक्षी एका अंगावर झोपली. आता तर माझी छाती आणखी धडधड करू लागली, कारण साक्षीचे गोळे पूर्ण माझ्या नजरेत घर करत होते. मी तिला पाहत असताना रात्र कधी गेली मला समजलं नाही. मग दुसऱ्या दिवशी पण मी साक्षीला पाहत रात्र घालवली. तिसऱ्या दिवशी मी साक्षीला समजलं होते, मी तिला चोरून पाहत आहे. सकाळ झाली होती. मी सोफ्यावर टीव्ही बघत होतो. बायको बाहेर कुठेतरी गेली होती. थोड्या वेळाने साक्षी माझ्याजवळ येऊन बसली. मी थोडा घाबरला होतो. साक्षीने तिच्या बहिणीला म्हणजे माझ्या बायकोला काय बोलू नये. मी तिला रात्री चोरून पाहत होतो. साक्षीने आज गाऊन घातला होता, त्यामुळे तिची मादकता आणखी उठून दिसत होती. तो गाऊन तिच्या शरीरावरती चिटकून बसला होता, त्यामुळे तिचे अवयव आणखी उठून दिसत होते. तिच्याकडे चोरून चोरून पाहत होतो. आमच्या दोघांची नजर भेट झाली. तिने नजर खाली पाडली नाही, उलट मला हसत म्हणाली, दाजी अजून मन नाही भरलं का?
तुमचं अजूनही मला चोरून चोरून पाहताय. मला तिच्या आवाजात ओढवं प्रेम जाणवलं. मी थोडा गडबडून साक्षीला बोललो, तसं नाही साक्षी, पण तुझं सौंदर्य आपल्या पहिल्या भेटीपेक्षा अधिक सुंदर व मादक दिसत आहे. तुझा रंग ही खूप गोरा झाला आहे. तुझ्या शरीराने वेगाचा आकार घेतला आहे. मी तिचं तोंड भरून कौतुक करत होतो. ती उठली आणि लाजत माझ्या गालावरती चुंबन करत, दाजी तुम्ही तर ना एवढी आवडते का मी तुम्हाला, असं बोलून मला ती इशारा करून गेल्या असं समजलं. आता माझे सर्व रस्ते मोकळे झाले होते. माझ्या मनात कोणत्याच प्रकारची भीती राहिली नव्हती, कारण माझ्या मनात जे होतं ते साक्षीच्या पण मनात होतं हे मला समजलं होतं. थोड्या वेळानंतर माझी बायको आली. तिचं माझ्यासमोरून येणं जाण आता वाढलं होतं. ती माझ्या समोरून जात असताना मला डोळ्यांनी इशारा करत असत व माझ्याकडे बघून भलतेच चाळे करत असत. तिचं वागणं हे मला वेड करून सोडत होत. कधी टीव्ही बघत बसले असता तिचा गाऊन गुडघ्यापर्यंत घेणे व मला तिच्याकडे आकर्षित करणे, हे तिचं दररोज चालू झालं होतं. मला आता पूर्ण समजलं होतं की साक्षीला आता माझी गरज आहे ते. कारण साक्षरता माझाच विचार जास्त करू लागले होती आणि माझे मनात साक्षीबद्दल प्रेम निर्माण झालं होतं. साक्षीला कधी मिठी मारतोय असं मला झालं होतं. तिलाही वाटत होतं की तीही मला कधी मिठी मारते ते. माझ्यापेक्षा जास्त आतुर मला भेटण्यासाठी साक्षी झाली होती. दुपारची वेळ झाली होती. तिची दीदी बाहेर गेली होती. मी टीव्ही पाहत असताना ती माझ्याजवळ आली व माझ्या मांडीवर हात ठेवत व तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवत मला अगदी प्रेमाने बोलू लागली, दाजी मला तुम्ही खूप आवडतात. तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण कराल का? मला तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे, असं म्हणत तिने माझा हात हातात घेतला. छातीला घट धरून होऊन राहिली. आता माझ्या भावनांचा बांध पूर्णपणे फुटला होता. काय करावे मला समजत नव्हतं. माझं अंतर्मन पूर्ण जाग झालं होतं. आम्ही दोघे पण आमचा भाग हरवून गेलो होतो. पण वेळ दुपारची असल्यामुळे आम्ही एकमेकांच्या अंतर्मनात घुसलो नाही. एकमेकांचा हात व हाताची बोटे एकमेकात गुंतवत आम्ही एकमेकाला प्रेम द्यायला सुरुवात केली. तिच्या अंगातून निघणारा तो गुलाबी वाफेचा स्पर्श मला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जात होता. पण वेळ दुपारची असल्यामुळे आम्ही दोघांना कंट्रोल केलं होतं. मग आम्ही दोघे जण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण 2 दिवसानंतर आलाच. माझ्या बायकोच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिला वाढदिवसाला जायचं होतं. साक्षीला म्हणाले, साक्षी तू येतेस का वाढदिवसाला? साक्षी तिला म्हणाली, नको ताई माझी तब्येत बरी नाही, तू एकटी जा, मी घरी थांबते. दाजी आहेत ना माझ्यासोबत. हे शब्द ऐकताच मला खूप आनंद झाला, कारण जे आजपर्यंत घडणार नव्हतं ते आज घडलं होतं. मग साक्षीला ती म्हणाली, तुम्हा दोघांचा स्वयंपाक केला आहे आणि मी जेवण करूनच माघारी येणार आहे. दोघींनी गळाभेट घेतली व माझी बायको वाढदिवसाला निघून गेली. वाढदिवस संध्याकाळी होता. निसर्गला ही आमची भेट मान्य होती हे आज मला जाणवलं होतं. साक्षी दाजी चला ना आपण जेवण करून घेऊया. आज आम्ही दोघेच जेवणार होतो हे साक्षीला माहीत होतं. आज तिचा खूप आनंद झाला होता. ती एवढी खुश होती की ते शब्दात सांगता येणार नाही. मग आम्ही दोघांनी जेवण केलं व सोप्यावरती टीव्ही पाहत बसलो. साक्षीने चॉकलेटी रंगाचा जाळीदार गाऊन घातला होता. त्यातून तिची जवानी त्या गावांमध्ये अजून उठून दिसत होती. ती बेडरूममध्ये जाऊन झोपली. तिला बहुतेक झोप लागत नसावी. तिच्या हालचालीवरून मला हॉलमधून जाणवत होत. मग हॉलमधून मला आवाज आला, दाजी इकडे येता का, थोडंसं काम आहे, असं म्हणत मी बेडरूमकडे चालत गेलो. माझं मन जरा घाबरलं होतं आणि मनातून आनंदही झाला होता. ती बेडवर झोपली होती व मला जवळ बोलून मला म्हणून लागली, दाजी आज माझी कंबर खूप दुखते, थोडी दाबून देता का? तिच्या हातातील तेलाची बाटली माझ्या हातात देऊन ती मला म्हणू लागली, दाजी हलक्या हाताने कंबरेची थोडी मालिश करा, म्हणजे मला झोप छान लागेल. ती बेडवर पालखी झोपली होती. तिने आतून लेगीज घातल्यामुळे तिचा गाऊन तिने कमरेपर्यंत वर घेतला व मला तिच्या कमरेकडे इशारा करत कमरेचे मालिश करायला लावली. माझ्या हात थरथर कापू लागले होते. ती मला गोड आवाजात म्हणाली, दाजी मला तुमची बायको समजा व तुम्ही मालिश करा. हे शब्द ऐकताच मला आनंद झाला. मी हातावरती मालिश तेल घेतले व तिच्या कमरेवर ती तेल ओतून हलक्या हाताने मालिश करायला सुरुवात केली. मी हळूहळू वरच्या भागाकडे जाऊ लागलो. तिच्या तोंडून एक वेगळाच आवाज बाहेर पडत होता. तो मला आनंद देत होता. अंगातून निघणारा ती गुलाबी उष्णता मला तिच्याकडे खेचत होती. आता वातावरण पूर्ण गुलाबी झालं होतं. शब्दांची देवाणघेवाण बंद झाली होती. रूममध्ये रोमॅन्टिक वातावरण तयार झालं होतं. माझा हात वरच्या बाजूने जात होता. माझा हात पकडून तिने मला तिच्या अंगावरती ओढलं. एकमेकांचे ओठ एकमेकांच्या ओठात गुंतले. दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली. एकमेकांच्या हातात हात गुंतत गेले. आम्ही एकमेकाला
दोघांच्या अंतर्मनात जाऊन आनंदाला आनंद दिलेला तो आनंद इतका भारी वाटू लागला, कमी न पडता एकमेकांचे इच्छा पूर्ण करत राहील व त्या रात्री एकमेकांवर भरभरून प्रेम केले व आम्ही आज दोघांचे मन पूर्ण भरून टाकले होते. मित्रांनो, कशी वाटली कथा? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक करा व शेअर करा.